करते स्वरा डान्स करते. ग्रुप एक आला शुक्लाचे 2 आले आणि अध्यायचा एक ग्रुप आहे पूर्ण 39 फ्युजन आपलं सादरीकरण चालू करत आहे. तोपर्यंत मल्हार गारगोटे, आई वायदंडे, अध्याय चांदे यांनी स्वतःचा बँजो पथक सुरू केलेला आहे आणि रहिवाशांनी याच्या पुढे गणपती असो आपल्या घरी काही कार्यक्रम असो तर ह्या मुलांना काम द्यायचं आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या. तोपर्यंत तुमचं बँजो पथक सुरू होते. विनयादा इलेक्ट्रिशियन बघा जरा. त्याला कनेक्ट होईल. हे दोन्ही उचलायला सोहम बघत जा इथे. एक स्पीकर आवाज झाला. तू काय असो पण हा प्रयत्न करणारी पहिली पिढी आहे. त्यामुळे या सगळ्या तिघांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. आपल्या नवीन पथक चालू आहे आशीर्वाद कॉलेजचं नाव. त्यामुळे सगळ्या ऑर्डर आता पुढच्या हळदीच्या लग्नाच्या त्याच्यानंतर घरी आरती सगळे त्या ऑर्डर इकडेच आल्या पाहिजेत. एकाने बाहेर ऑर्डर द्यायच्या नाही. आता सुरुवात झालेली आहे आपली आशीर्वाद बँडची. न्यू पिढी मल्हार गारगोटे, आहिल वायदंडे, अध्याय चांदे अशा पद्धतीने आता तुमच्या समोर वाद्य वाजवून गाणं ऐकवणार आहेत.
सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करा की एवढ्या लहान वयात त्यांनी प्रयत्न केलाय. आपण अजून त्यांना जरा काही त्यांची बँडची इन्स्ट्रुमेंट नाही आहेत ती देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी तुम्ही टाळ्या द्या जोरदार आणि थोडीशी मदत करू आम्ही तुम्हाला. नक्की करू नक्की करू. आता दुसरं काय वाजवणार आहे हा अजून एक अतिशय सुंदर वाजक आहे तुमचं आणि तुम्ही छान म्हणजे खूपच सुंदर प्रयत्न केलाय. आता तुम्हाला अजून एक गाणं आहे. अजून काय? वाजवून ना, वाजवून ना. ज्यांचे डान्स आहे, सोलो डान्स आहे, ग्रुप डान्स आहे, ते जे काय असेल त्यांनी या. आपण एकाच दिवशी करण्याचा प्रयत्न करतोय सगळं, त्यामुळे जरा वेळ होतोय. तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. ज्यांचे डान्स आहेत त्यांनी खाली येऊन उभे राहा. 1 2 3 काही असतील त्यांनी सगळ्यांनी खाली या. लगेचच वेशभूषा चालू होणार आणि हे सगळे झाल्यानंतर आम्हाला आज सुद्धा लवकर खाली यायचंय. आम्हाला आज परीक्षा लाभले ज्यांनी 15 वर्ष लंडनला आणि दुबईला परीक्षा अज्ञातवासात परीक्षा दिली. भूमिकेत त्यांनी काम केलेलं आहे. तर तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवतो ते परीक्षक कोण आहेत. एका हाताने वाजवतोय. एक मिनिट टीम खरंच तुम्ही खूप सुंदर वाजवलं. आपल्या आधी चुकलं की समोरच्या बसल्यात त्यांना आपण गाणी ओळखा सांगायला पाहिजे होतं. म्हणजे कळलं असतं की तुम्ही एकदम परफेक्ट वाजवताय. कळलं? तुझी आयडिया. तसंच तुम्हाला अजून एक खुशखबरी आहे की तुमच्या टीमला सुरुवातीला तनिष्का परब यांच्याकडून तुम्हाला एक बक्षीस आलेलं आहे. त्यासाठी तुम्ही त्यांचे आभार मानायचे. तुमच्या टीमला बक्षीस आलेलं आहे आणि ते तुम्ही घ्यायचंय. द्या तू पहिला तुम्ही द्या. वर जावा ना. वर जावा. खरंच केली त्यांना सांगा की ही असते मुलांची कला. ती जोपासायची असते, जी वाढवायची असते. तिला आपण प्रतिसाद द्यायचा असतो ना की कोणाला कंप्लेंट करून त्यांच्या कलांना आपण थांबवायचं असतं. त्रास हा सहन केल्यानंतरच त्याचं काहीतरी फळ मिळतं. त्याच्यामुळे आपण आपल्याच
द्या आणि आपला ते गाणं ओळखून दाखवा. दुसरी गोष्ट, ह्याच्यानंतर लगेचच आपले डान्स चालू होणार आहेत आणि मग वेशभूषा. काय गे अरे हा पुढील गाणं ओ जाने जाना हे फोटो सगळ्या आपल्या मुलांनी पण वरती जा, त्यांच्यावर फोटो काढून घ्या. पटकन जा सगळ्यांनी. नुसत्या परीक्षकने टाळ्या नको आहेत सगळ्यांनी. ही पुढची चक 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 है
तयारी चालू आहे. घेऊन यायचं हा. त्यांना इकडे घेऊन यायचं ते येणार मागून आहे बा इकडून. हे ऋषी त्यांना घेऊन ये. स्पर्धकाचं नाव घे. गडबड चालू आहे. बॅक बायसेप एक पोज का टी शर्ट कोण आहे पहिला स्पर्धक? निश्चित कदम अरे ते ऑफिस मधला बोलो स्पर्धक रेडी आहे. अनाउन्सर प्रतीक गोळे. प्रथमेश साळवी बापूंच्या भूमिकेत. वयोगट काय रे वयोगट तेच ना. 4 kg बघा नायरा हे नायरा जयस्वाल वयोवर्ष 4. हे दाखवू नका. हे मधोमध घे इकडे. स्वतःची भूमिका. अरे हा बोलत नसला 1 2 लाईट लाव 3, 2, 1. नायरा जयस्वाल भूताच्या भूमिकेत. व्हेरी गुड व्हेरी गुड. नायरा 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 हम लोग को डरा लिया. हो राजे येत आहेत. एक पाठ विहान राजापकर 7 year first standard. विहान राजापकर. इतिहासाच्या पानावर रेडेच्या मनावर मातीच्या प्रत्येक कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करण्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्रा कंठ. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई वडिलांचे नाव, त्यांच्या बाबांचे नाव शहाजीराजे भोसले होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो काय प्रतीक. सेकंड स्टँडर्ड 8 years. हे खुर्ची बघ रे. रेडी प्रथमेश. 3, 2, 1. लाइट्स प्लीज. इंडियन आर्मी साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. जय.
स्टँडर्ड थर्ड. रेडी 3, 2, 1. लाईट प्लीज. Hello everyone, my name is Shreyansh. I am a Bal Gangadhar Lokmanya Tilak. Lokmanya Tilak is a great freedom fighter. He was also called Bal Gangadhar Tilak. He born on 23 July 1856 in Ratnagiri, Maharashtra. He started to Ganpati Utsav to bring people together. He started two newspaper like Keshri and Maratha. He gave a powerful slogan, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्यांनी ज्यांनी पाककला स्पर्धेमध्ये भाग घेतलाय, आपला टेबल लावलेला आहे, क्रमवारी लावलेले आहे, तिकडे आपले जे बनवले ते आणून ठेवायचे. पुढील स्पर्धक आरोग्य वायदंडे. आरोग्य वायदंडे 6th स्टँडर्ड. आरोही वायदंडे. 6th स्टँडर्ड. मोठी चादर लागली. स्टँडर्ड का विचार वय विचार 6 स्टँडर्ड. हेच मी त्यांना बोललो होतो. स्टँडर्ड तू बघ त्याचं बघा त्याचं बघ. स्टेजवर जाऊन ओरड. ते दिलजीतचं गाणं लाव तिला. सांगतायत ते लावायला. युट्यूबवर हा ऍड घालो. थांबू आपण त्याच्यात. ऍड घालो. किती गडबड आहे. जा YouTube प्रीमियम सबस्क्रिप्शन जा. ज्यांनी ज्यांनी वेशभूषा स्पर्धेत भाग घेतल्याने डान्स स्पर्धांना तिथे जायचं नाही. कलर उतरायचा खाली गरबीने. या सर्वांचा कोणी घडून जायचं नाही. कुठे लहान पोरांच्या भूमिकेत. ते उभं राहून पोच देऊया. खाली बघ ना किती लाल आहे तिला. प्रथमेश. व्हिडिओ लाव. थांब 1 मिनिट, 5 मिनिटं. हे जॅक 10 मिनिटं थांब जरा. 1, 2, 3. प्लीज लाईट्स. आरोग्य वायदंडे कांताराच्या भूमिकेत खूप सुंदर असे भूमिका त्यांनी साकारलेली आहे. इकडे आरोग्य वायदंडे कांताराच्या भूमिकेत. थँक्यू. ईशानी सावंत 7 months old. ईशानी सावंत वय वर्ष 7 महिना. दादा बरोबर चाललंय ना. प्रतीक बरोबर चाललंय ना सगळं. ईशानी सावंत 7 months old. ईशानी सावंत वरच थांबा. 7 महिने मी वरच 7 months old. बाजूला. रेडी 1, 2, 3. लाइट्स प्लीज.
ईशानी सावंत बाल शिवाजी महाराजांच्या भूमिकेत फक्त 7 महिन्याचं बाळ आहे. बाल शिवाजी महाराजांच्या भूमिकेत खूप सुंदर 7 महिन्याचं बाळ आहे. खूप सुंदर अशी भूमिका साकारली आहे. बाल शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत ईशानी सावंत. थँक्यू डीजे. हे रुदा काय बनली आहे? काय बनली आहे? पुढील स्पर्धक रुदा जाधव ज्युनियर केजी. हे रुदा काय राष्ट्रीय चिन्ह त्यांनी राष्ट्रीय चिन्ह आपलं पदार्थ परीक्षा काढले. झालं तुझं जा. चले दादा 1 2 3 लाईट प्लीज. लाईट प्लीज. I love my India. Jai Hind. रुदा जाधव राष्ट्रीय चिन्ह या भूमिकेत. थँक्यू. आई सिंग सेकंड स्टँडर्ड. पुढील स्पर्धक माई सिंग सेकंड स्टँडर्ड. रेडी 1 2 3. माई सिंग सेकंड स्टँडर्ड कांताराच्या भूमिकेत. थँक्यू. One, two, three. Light please. पुष्पा 2 च्या भूमिकेत. गाड़ी पे जो हाथ फेरे सारी दुनिया हिले. तू कांधे को उठा के चलने पड़े न कोई बल्ले. आसमां से 2 गुना ऊंचा तेरा कद है.
करीत आहोत. आकाश साईशा बेलोशे वय वर्ष 3.5. साईशा बेलोशे वय वर्ष 3.5. पाककला स्पर्धेला सुरू झालेल्या अजूनही कोण असतील त्यांनी खाली यायचे. आता परीक्षक प्रत्येकाने बनवलेलं जे मेनू आहे ते आता निरीक्षण करत आहेत. साईशा बेलोसे वय वर्ष 3.5. हनीबी या भूमिकेत माशी उडालेली आहे. माशी उडालेली कार्तिक जयस्वाल वय वर्ष 3. आकाश चालू कर आकाश राईट प्लीज. कार्तिक जयस्वाल वय वर्ष 3. नाना बाबा या भूमिकेत कार्तिक जयस्वाल नाना बाबा या भूमिकेत जेवण सावंत आपण व्यासपीठाला जवळ येऊन बसायचं आहे. पुढील स्पर्धक कविश गुप्ता फर्स्ट स्टँडर्ड नाता बाबा या खाली. 39 बॉईजला विनंती आहे की कोणीतरी फोटो काढून घ्यायचे. पाककला स्पर्धेमध्ये कोणीतरी एकाने फोटो काढण्यासाठी जायचे. विनंती आहे. स्टेज सावंत. पुढील स्पर्धक कविश गुप्ता हे प्रतीक फर्स्ट स्टँडर्ड. फोटो तिकडे हा बोलेली निखिल सावंत आपण तिकडे फोटो काढायला जायचे. आपली मदतीची गरज आहे. नाव सांगितलं मम्मी. कविश गुप्ता स्टँडर्ड फर्स्ट. कविश गुप्ता स्टँडर्ड फर्स्ट. मम्मीच्या भूमिकेत मम्मी. जोरदार टायर वाजवा. प्रेक्षकांनी टायर वाजवा. सिनियर केजी हे देऊ देवांशी परब सिनियर केजी. ज्यांनी डान्स स्पर्धेत भाग घेतलाय त्यांनी व्यासपीठामागे या. आता वेशभूषा संपायला आली आहे. थँक यू. थर्ड स्टँडर्ड
पाककले स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अजूनही कोणी स्पर्धक आलं नसेल तर लवकरात लवकर बिल्डिंगच्या पटांगणात यायचं आहे. आकाश चालू कर. प्रतीक सावंत चांग भलर देवा चांग भलर दक्कनचा राजा ज्योतिबा या भूमिकेत सांची देवी. चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर हे नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी भारी अरे डंक तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा येतो. आदित्यराज सिंग सीनियर केजी. लाइट प्लीज. आदित्यराज सिंग बालकृष्णाच्या भूमिकेत. ब्लूटूथ कोणाचं कनेक्ट आहे अरे तुटलं नाही रे पहिलं. लाईट प्लीज. आमच्या सर्वांची लाडकी साखवी वय वर्ष 1.5. माईक माईक शार्वी वारकरीचा भूमिकेत. हॅलो.
कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली अरे दोरी निघ झाली ती. हॅलो सगळ्यात पहिल्यांदा तर आशीर्वाद कोऑप हाऊसिंग सोसायटीचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली इथे येऊन वेशभूषा स्पर्धेचं जजिंग करण्यासाठी परीक्षण करण्यासाठी. मला खूपच आवडतं इथे यायला. मला वाटतं हे आता सलग कितवं वर्ष ते सुद्धा आठवत नाही. बऱ्याच वर्षी इथे येते. फार मजा येते. जसं मी दरवर्षी म्हणतो की हे असे उत्सव इथे दरवेळेस व्हायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे, ज्या लालबाग परळमध्ये सुद्धा. आणि ह्या सगळ्या उत्सवातूनच कलाकार घडतात. आज आम्ही पण जे कलाकार घडलेलो ह्या स्पर्धांमधूनच घडलेलो. आणि ही स्पर्धा दाखवण्यासाठी का मी माझ्या बाळाला पण घेऊन आलो की त्यांनी पण त्याचा अनुभव घ्यावा. फार कमी होत चालल्या स्पर्धा, पण आता ज्या पद्धतीने स्पर्धा घेतल्या जाते तर त्यासाठी मी खरंच तुमचे मनापासून तुमचे आभार पण मानतो आणि अभिनंदन करतो की सलग इतकी वर्ष तुम्ही हे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम करतात, सगळे लोक एकत्र याचं कार्य करतात. वेशभूषा स्पर्धा फार छान झाली. त्याच्यापैकी जे काही परीक्षण मी केलेलं आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती होती. तर मी नेहमी म्हणतो की जेव्हा आपण परीक्षण करतो तेव्हा प्रत्येक ह्याच्यामध्ये काय गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला ती महत्त्वाची. तुम्ही एकदा स्टेजवर उभं राहिल्यानंतर समोरच्याला तुमची वेशभूषा लगेच कळली पाहिजे. त्याच्यासाठी ते सांगितली पण गेली नाही पाहिजे असं मला वाटतं. मायरा म्हणून एक सिनियर केजी स्टुडंट होतं, फार छान वेशभूषा केली होती ओव्हरऑल. त्यानंतर विहान राजापकर यांनी भूमिका केली होती. त्याच्यामध्ये आता नेमकी भूमिका काय होती ते कळणं फार कठीण होतं, कारण वेशभूषा ही राजांची होती पण मिशी होती पण दाढी नव्हती. आणि त्याच्यामुळे ती भूमिका नेमकं पेशवा होता किंवा महाराज होते हे कळणं कठीण झालं. तर ते थोडं क्लॅरिटी असायला पाहिजे होती. यतीन ओटवकर सोल्जर म्हणलं होतं, त्यांनी लेफ्ट हँडनी सलाम केला. ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टींमुळे मला वाटतं आपण जे काय करतो त्याचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर श्रेयांश राजापकर थर्ड स्टँडर्ड लोकमान्य टिळक. आता बऱ्याच वेळेला वेशभूषा स्पर्धा असेल तर त्याच्यामध्ये आपण फक्त वेशभूषेला जास्त मार्क देतो. त्याच्यामध्ये ॲक्टिंग स्किल्स किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याच्यामध्ये डायलॉग बोलतात हे सेकंडरी असतं, पण तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं अटायर केलेलं आहे ना ते जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एक विशेष ईशानी सावंत, फक्त 7 महिन्याचं बाळ पण इतकं छान पद्धतीने केलं आहे. त्यांना तर त्यांच्या आईवडिलांचे विशेष आभार असं मानावे लागतील, कारण त्यांनी ज्या पद्धतीने इतक्या लहान वयापासून जर स्टेजवर बाहेर असेल तर ते फार लवकर मला वाटतं स्टेज फिअर तर त्याच्यामध्ये राहणारच आहे, ते काही महत्त्व आहे त्याचं. त्याच्यानंतर श्रद्धा जाधव यांनी राष्ट्रीय चिन्ह केलं होतं. त्याच्यामध्ये काहीतरी अजून फार युनिक कन्सेप्ट होती पण काहीतरी अजून क्रिएटिव्ह करता आलं असतं. काही सीन सेकंड स्टँडर्ड कांतारा केलं होतं, खूपच छान आवडलं मला. आणि स्पेशली त्यांनी ज्या पद्धतीने ॲक्ट केलं तर ते फारच गुजबम येण्यासारखं होतं, तर ते ॲड ऑन झालं त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर नितीश जाधव फर्स्ट स्टँडर्ड पुष्पा, खूप छान त्यांनी अटायर केलं होतं. साईशा गेलोसे, हनीबी, कार्तिक जयस्वाल, लाटा बाबा, कविश गुप्ता,
यांनी पण फार छान पद्धतीने ड्रेसिंग केलं होतं. समर्थ बेलोसे, शिवाजी महाराज छान केलं होतं, पण लास्ट मोमेंटला त्यांची एक मिशी खाली पडली आणि मला वाटतं हे ऑन स्टेज नाही व्हायला पाहिजे, त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. देवांशी परब यांनी सुद्धा डब केलं होतं, फारच क्रिएटिव्ह आणि वेगळं होतं काहीतरी. अगदी सोप्या पद्धतीने आपण कसं एखादी गोष्ट मांडू शकतो ते फार छान पद्धतीने दाखवलं. त्यानंतर सांची दळवी ज्योतिबा फारच छान केलं होतं. फक्त एक छोटीशी टिप द्यावीशी वाटते की ज्यावेळी आपण एखादा स्टॅच्यू करतो तर त्यावेळेस डोळे फार स्टेबल असणं गरजेचं आहे. जर डोळ्यांमध्ये हालचाल असेल तर त्याच्यामध्ये मग ती स्टेबिलिटी येत नाही, तर त्याचा एक आपण विचार करायला पाहिजे. आदित्य राज यांनी फार छान वासुदेव आणि बाळकृष्णाचं कन्सेप्ट केलं होतं, पण त्याच्यामध्ये प्रपोर्शन मॅच नाही झालं. म्हणजे बाळाची साईज आणि वासुदेवांची साईज थोडं वासुदेव अजून मोठं कटआउट असायला पाहिजे होतं, तर त्याच्यामुळे त्याचा तो गेटअप अजून चांगला झाला असता. शार्वी लुबले फारच छान त्यांनी असं वारकरी म्हणून गेटअप केलं होता. सिम्पल होतं पण स्टेज प्रेझेन्स फार छान होता. आता ह्या सगळ्यामध्ये मला वाटतं अजून एक आपल्याकडे 6th स्टँडर्डमध्ये मधलं एक स्पर्धक होतं आरोही वायदंडे, फार छान केलं होतं, परंतु जी तलवार त्यांनी उजव्या हातात पकडली होती त्याच्यामध्ये ते उलट्या पद्धतीने पकडली होती. तर मला त्या छोटे छोटे बारकावे आपण बघायला पाहिजे. आता मी जास्त विलंब करत नाही, तुम्हाला ह्या वेळेस आपण निकाल जाहीर करतोय. एकूण 17 लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं. फारच छान पार्टिसिपेशन काउंट आहे. बऱ्याच ठिकाणी स्पर्धेला मी जातो, पण एवढ्या नंबरमध्ये तेही आवर्जून सांगायला आवडेल मला की अप टू 3rd स्टँडर्डपर्यंत म्हणजे अगदी 7 महिन्यापासून ते 3rd स्टँडर्डपर्यंत पार्टिसिपेशन 16 मुलांनी केले. मला एकदा जोरदार टाळ्या सगळ्या पालकांसाठी झाल्या पाहिजे की त्यांनी इतके एफर्ट्स घेतले लहान मुलांसाठी आणि करण्यासाठी आणि मंडळासाठी की जे हे कार्यक्रम राबवतात. तर मुलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून आपण काही मुलांना विशेष बक्षिसं देतो. तर मी मंडळाला खास विनंती केली त्याच्यासाठी की विशेष बक्षिसं आपण दिली पाहिजे. तर विशेष बक्षीस आपण दिलेले आहेत ईशान सावंत, 7 महिन्याचं बाळ आहे, फारच छान. विशेष बक्षीस आपण देतो. त्याच्यानंतर दुसरं विशेष पारितोषिक आपण देतो मायरा, ज्यांनी फार क्यूट असं भूत केलं होतं. त्याच्यानंतर तिसरं विशेष पारितोषिक आपण देतोय देवांशी परब. जसं मी सांगितलं की ज्या पद्धतीने फारच आपल्या घरच्या उपयोगाच्या वस्तूंपासून कसं काही छान करतात ते दाखवलं. कविश गुप्ता मम्मी फार छान ड्रिपिंग केलं होतं. शार्वी लुबडे 1.5 वर्षाचं बाळ आहे आणि त्यांनी वारकरी केलं होतं. त्यांना काही विशेष पारितोषिक मी द्यायची विनंती करतो मंडळाला. आणि त्याच्यासोबतच 6th स्टँडर्डचं एकच स्पर्धक होता आणि मला त्या गटामध्ये एकच पार्टिसिपेशन असल्यामुळे मी विनंती करेन की त्यांना एक विशेष पारितोषिक देण्यात यावं, कारण त्या कॉम्पिटिशनमध्ये एकच पार्टिसिपेशन होतं आणि फारच कठीण होतं. 16मधनं 3 बक्षिसं निवडणं. तर अंतिम विजेते तृतीय पारितोषिक सांची दळवी ज्योतिबा, द्वितीय पारितोषिक नितीश जाधव पुष्पा आणि प्रथम पारितोषिक फारच छान ॲक्ट केलं होतं ज्या पद्धतीने माही सिंग 2nd स्टँडर्ड कांतारा. धन्यवाद. धन्यवाद. आता सर्वांनी व्यासपीठाजवळ यायचंय. शेवटचं 2 गाणी आहेत, सर्वांनी व्यासपीठाजवळ या.
पुढील आहे शुभ्रा चव्हाण. बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली.
मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. धमाल डान्स आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. 1 2 3 आशीर्वाद फ्युजन. काजळ लावणे आले मी आज असं नका बघू पाहो येते मला लाज केला शृंगार आज घातलाय असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा उशिरा आला यो मोठे म्हणला मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाळा माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी कमाल झाली तपला आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली तपला आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. Yeah, yeah. Hey, tak tak de karo सावरिया tak tak de karo सावरिया अभी वरन देख देख नाचे को कचोटा करो सावरिया सुंदरी तुझा नाव काय रे ग सुंदरी तुझा नाव काय रे तुझा नाव काय ग. आसमां को छूकर देखा तारों की करनी सवारी चांद पर भी नचे हम की तूफानों से यारी आसमां को छूकर देखा तारों की करनी सवारी चांद पर भी नचे हम की तूफानों से यारी. आसमां को छूकर देखा तारों की करनी सवारी चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी आसमां को छूकर देखा तारों की करनी सवारी चांद